नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे SK ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती। आज आपण विटा तालुक्यातील आळसंद या गावामध्ये ऊसाच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहे। सदर प्लॉटला लागण करतेवेळी रायझरचा वापर केला आहे। तर रायझरचा वापर केल्यानंतर जे काय आपले समाधानी शेतकरी त्यांनाच विचारू की रायझरचा रिझल्ट त्यांना कसा जाणवला। नमस्कार। तुमची ओळख करून द्या शेतकऱ्यांना। मी महेश निवृत्ती साळुंके, कमळापूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। ही कधीची लागण आहे? हे लागण जवळपास मार्च मधली आहे। मार्च मधली। तर ह्या लागणीची परिस्थिती काय होती जो मे महिन्यात पाऊस पडला होता त्यावेळेस? त्यावेळी लागण खालनं उचलतच नव्हती। बरं। आणि जो उगवलेला कोंब होता, कांडीची लागण आहे। हां। उगवलं ते तसंच थांबून राहील। हां। मग नंतर आपण काय केलं, त्यावेळी रायझर आणि बेसल डोस एकत्र करून वापरला। बरं। मग तो वापर केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? बदल मग याचा फुटवा निघाला, काळू किंवा एकसारखे तवापासून असे वाढ पण चालू आहे आणि काळुकी पण आहे अशी टिकून राहील। जाडी वाढली, कोंब जाड मध्ये पुढे चालू राहिला। म्हणजे निघणारे फुटवे चांगले जाड निघले, त्याची वाढ सुरू झाली, काळुकी चांगली टिकून आहे। आणि आता कांडी सुटायला सुरुवात झाली। तीन चार कांड्यावरती ऊस आलाय। आता आपण ह्या ऊसाची मोठी बांधणी करणार आहे। त्यासाठी तुम्ही रायझर मागवून ठेवलेलं असेल नाही का? घेतलेला आहे। म्हणजे रायझरच्या वापराबद्दल एकंदरीत समाधानी आहे का तुम्ही? अगदी समाधानी, म्हणजे मस्त कामच एक नंबर आहे त्याचं। म्हणजे खत एक नंबर आहे। अगदी एक नंबर। धन्यवाद शेतकरी बांधवांनो। असे जे काही इतर शेतकरी ज्यांना त्यांच्या ऊस पिकामध्ये किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये रासायनिक खतांना पर्याय आहे, म्हणजे पानाची जाडी काळुकी जाडी रुंदी होते, पान काळुकी चालून राहते, असं काम होतं त्याच्यावर। तर त्यांनी अवश्य संपर्क करा। संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 9404 36 48 08।